झाले काम झाले वाटते. काम कधी होत असतात काय? काम करून घ्या लागत असतात. बरोबर आले वेळेवर. या या. अरे वहिनी, सुट्टी नाही भेटत ना आम्हाला एवढी, म्हणजे मला सुट्टी भेटत नाही ना, म्हणून वेळेवर आलो बा. हे मस्त आहे सुट्टीचा बहाणा. बरं मॅडम, ठेवा आता पर्स खाली ठेवा. कारण की स्वयंपाक भरपूर आहे. आंब्याचा रस पण बनवा लागते. तुझीच वाट पाहणं चालू होती. आता कोच कंबरले पदरन चाल. अरे पण तुला पदरच नाही आहे, तू ड्रेस घालून आली. अरे वा वहिनी, आंब्याचा रस आहे काय? मग तर मजाच मजा आहे बा. जरा शिल्लकच करायला लाव जा, म्हणजे 4-5 वाट्या खाल्ल्याशिवाय मन नाही भरत. करतो मी आराम तिकडे रूम मध्ये. ऊन खूप आहे बाबा. करा आराम करा. तुम्हाला लिंबू पाणी पाठवतो मी. वहिनी शरबत पाठवा, शरबत. ते दुधावाला शरबत, मस्त बर्फ वगैरे टाकून. लिंबू पाणी नका पाठवू. बरं बरं, शरबत काय हरकत आहे. तुमची बायको चाली ना आता, करते सगळं ते. कर ग बाई, शरबत कर तुझ्या मिस्टरांनी. हा बाई शिल्लक कर जो. मी घेईन म्हटलं एक ग्लास. किती केव्हापासूनची कामं करून राहिली. बापरे थकून गेली मी. हो ताई करते ना. ताई झाडू असा का बरं ताई? तो लांब फळा घ्यायचा ना, त्यांना कंबर नाही दुखत. एवढे हळूहळू कंबर दुखते. आता हे झाडू कोणी वापरत नाही ना, लांब फळेच वापरतात सगळेजण. मला सी फोन केला असता, मी तिकडून आणला नसता का दारव्यावरून. एवढ्यासाठी फोन करू का तुला? इथं काय भेटत नाही काय म्हणा, अन्न निघून राहिलं म्हणून. आणि कधी कधी मनाला पण आणल्या पाहिजेत वस्तू. का प्रत्येकडे सांगाच लागते काय? आणला असतं का वाया गेला असता काय? तर का भाजीवाला का सडते? राहिलाच असता घरात. जा ठेवा आता बॅग. चला कामं करू लागा आता. ताई नरद बी आल्या का आपल्या दोघी पण? बाप्पा, मंदाताई परवा आली. श्वेताताई काल आली. आल्या नाही तर काय. हां मला मंदाताईचं तर काही माहिती, पण श्वेताताईचं स्टेटस दिसलं तर मला वेटू माहेर. म्हटलं बापरे चालल्या वाटते म्हटलं घरी या माहेरी नाही. मग तर बरेच कामं पुरले असतील ननदबाई आल्या म्हणजे. विचारू नको, सोयच नाही उरली. फरमाईश चालू असते ती आल्या दोघी म्हणजे. तेच म्हणेल ना मी. चल ना बापा आता करू लागणं मला. हो हो चला. आता इलेच लंबी लावतो मी. मी कशाला काम करतो, करू थकली मी. नाही तर काय, आता मी आराम करतो या आली म्हणजे. बरोबर की नाही? नमस्कार मंडळी, कसे वाटतात तुम्हाला आमचे व्हिडिओ? नक्की कमेंट्समध्ये सांगत चला. व्हिडिओला लाईक करत चला बा. खूप मेहनत आहे आमची व्हिडिओ बनवण्यासाठी. खूप मेहनत लागते ताई. जितकं सोपं वाटते पाहायले तितकं सोपं आहे नाही बरं का. कार्टून व्हिडिओ बनवणं म्हणजे खूप मेहनत आहे. आणि रोज 2-2 चॅनलची व्हिडिओ बनवते मी. तुम्हाला सांगते का जागेवर बसून व्हिडिओ बनावं लागतात. हो खूप मेहनत लागते हो. फक्त मेहनतचा मोबदला एक लाईक मागते बा तुम्हाला. आणि लाईकने की आम्हाला पैसे नाही भेटत बरं का. फक्त लाईकने आमचा व्हिडिओ समोर टाकते यूट्यूब, बस एवढंच आहे. तर कृपया करून प्लीज आम्हाला लाईक करत जा. तर आमच्या मेहनतचा मोबदला आम्हाला देत जा. आणि कमेंट्स करा. नवीन असाल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. कारण तसे बाई तसे सबस्क्रायबर माझे वाढून नाही राहिले. आणि व्हिडिओ पूर्ण पहा. अजून झाला नाही व्हिडिओ, जावड्याचा व्हिडिओ आहे, पूर्ण पहा. जावड तुझ्या ओटीच काढणार आहे म्हणे. तू मोठी आत्या आहेस ना. माझं काही काम पण नव्हतं, विनाकारणच आली मी. हो मग मोठी आत्या आहे ना मी. माझा नामच आहे तू आत्याचा. काय वेळेला आली तर मग? अगं आता उन्हाळा आहे, पोरींना सुट्ट्या लागल्या. राहू रसाई आहे तर मग काय तर राहू चांगला 2 महिने. काही नको करू जायची. बापरे 2 महिने एवढं नाही ग दीदी. एवढे दिवस नाही ठेवतील माझे मिस्टर. आता काय झाड भरलीच्या मिस्टरांना ठेवायला ग. राहा आता. ठेवत नाही म्हणे. असं कसं ठेवत नाही? आपण नेट चढावा लावून देतील ते. जोरात प्रॉब्लेम आहे की नाही. फक्त करतील ऍडजस्ट. आणि का ग श्वेता, तू काही आणलं का बाळासाठी? हो अगं आपल्या भाचीला ड्रेस आणला, वहिनीला साडी आणली. बाकी कोणाला काही नाही आणलं. मी बाळासाठी केलं जाऊ, बाळांचोळा केला होता ना. आता परत कशाला. बस त्या दोघीच नाही लेखींना आणलं. बाकी त्यांना म्हटलं ब्लाऊज पीस हातात देऊन देईन. तू काय आणलं? मी कशाला काही आणू ग. माझाच तर मान आहे. माझ्याच तर मांडीवर जाऊड काढणार आहेत बाळाचं. मला तर साडी घेतील ते आता, किंवा ड्रेस घेतील. मी कशाला आणू मग? अगं नाही ग दीदी. अगं ते तुला साडी घेतील, पण तुझं काम होतं ना बाळासाठी आणणं छोट्या. राहू दे वहिनी, पण बाळाला तरी आणायचं असतं ग. अगं आते आहे ना तू. हे बघ श्वेता, कसं आहे, जास्त पण डोक्यावर घ्यावं लागत नाही. म्हणजे जास्त डोक्यात घेतलं आपल्याला पायाखाली तुळतात मग. म्हणून जास्त डोक्यावर पण नाही घ्यायचं, जास्त भांडण पण नाही करायचं.
कुठे एवढं नेहमी खर्च. जाऊ दे, मी नाही आणलं. हो का, मी आणलं बाई. चल बाई, मग आता आपण इथं बसून राहिलो, अजून पुकारा येईन आपल्याला की इथं बसून राहिल्या, आलाच नाही तिकडे जावळ काढायला. चल जाऊन बसू तिथे. हो चल. काय ग, ते लहानी भाऊ जाईन यायला ना आपली अजून महाराणी. ते काय वेळेवरची ते का काय मी काय मी ते यांच्या घरचे यांना माहीत. काय मी कोण आली, तिचं काम नव्हतं काही येणं. एवढे पाहुणे जमा झाले तर किती कामं पुरतात घरी. यायला पाहिजे तिथे 2-3 दिवस पहिले, मग काय तर करू लागायला पाहिजे. यांचं पटत नाही आता. आपण कुठे नाही करते, जाऊ दे. चल घरोघरी मातीच्या चली. अरे बोलवा ना, बाळाच्या आत्याला बोलवा, बाळाले आणा. हो आणतो ना. हो, बाळाच्या हात्यारे आणतो आणि बाळाले बी आणतो. बाई म्हटलं, मंदाबाई शेताबाईले आणा लागेल ना बोलावून. कुणाच्या वाटत काढता, मंदाबाईच्या का शेताबाईच्या? आता कोणी काढलं तर चालते, पण मंदी मोठी आहे ना, तिच्या वाटतच काढा लागेल. नाही अजून फुगून बसीन ते. बरं बसा तुम्ही, मी आणतो माझ्या बोलावून ते. अजून काही असते का? अजून सांगून द्या बाबा, आम्हाला काही एवढं त्यातलं समजत नाही. पहिलंच आहे लेकरू. आता आम्हा लेकराच्या बाबतीत झालं तर, पण तेव्हा कडलं काही लक्षात राहिलं नाही बाबा. अजून काय बा, मला कुंकू लावा बा. मला इथं पाण्याचा विडा मांडा. कळस मांडला लावत होता तुम्ही, कडोस नाही मांडला. बरं जाऊ द्या, पाण्याचा पाळाचा विडा मांडा, मला कुंकू लावा. बरं मला बोला होतं तुम्हाला कुंकू. आता रे बोलावा लागेल नाही का? आत्याच नाही आली, करा आता सुरू. पण आत्याला बोलावा लागेल ना, नाही तर श्वेता बस ना तू. ते मंदी कुठे गेली? वक्तावर कुठे चालली गेली का? नाही का मम्मी? येते ना दीदी बोलली होती ना मला, माझ्या ओट्यामध्येच काढायचं आहे म्हणे. राहू दे ना, येते ना दीदी. दीदी ये ना का दीदी. अगं बाई आली ना. एवढी कसली घाई ग तुम्हाला? आम्हाला कसं काढणं चालू आहे. चला आली आता मी बसते. आता माय ते टेरेसवर काढतं का जावडं? आणि तू वटात जावडं काढा लागते म्हटलं. तुला पदरच नाही, वटीच नाही तुले. साडी घालून ये ना. तुला एवढं कळत नाही का की साडी घालायला लागते जावडं काढताना? डेरेस नाही घालायला लागत मला. डेरेस कोणता घातला? पॅन्ट शर्ट डेरेस घातला. घालू का साडी घालून ये? जाऊ दे का मम्मी, न्यू फॅशन आहे, काही होत नाही. हे बघ, स्कार्ट टाकून दे माझ्या मांडीवर, काही होत नाही. मॉडर्न आते आहे मी. पाहिलं, चबर प्रतिया मंदी. हेच कधी आपण साडी नसते घातली तर गावाभर बोंब झाली असती. अहो ताई साहेब, साडी घालून या. कोणती फॅशन, कोणतं काय, संस्कृती जपावं लागते आपली. जा साडी घालून या. काय बा आजकालच्या बायानं खरं या ड्रेसच्या नांदा सगळं विसरल्या. जा, लग्न झालेल्या आते आहे तुम्ही, साडी घालून या. काय मेरी कटकट आहे, येतेच बरं. आता तर साडी घालणं खूपच जिवार येते. येते हिच्या वाटत नका काढू, लहान आहे, माझ्या वाटतच काढ जा, पटकन येते मी. काय बा आजकालच्या बाया साड्याच नाही घालत बा. काय मी तिला काय होती तो नीट गावल्या ना रे, कायले काय होई, नीट गावल्या वाया चालल्या नुसत्या. आता आली बरं मी. चला आता करा, पटापट करा आता. जावडं काढा बाबा, भूक लागली आम्हाला, किती भूक लागली. मग करा. हा पकडा मान पकडा बाईची. अरे बापरे, भोंगा खूप झाला का सुरू? अजून हात पण लावला नाही तुला. रडते ती आता सारखीच आहे. रडू नको. व्यवस्थित केस कापू दे तुझे. रडू नको बाबा, रडली की कैची किची लागेल, मला भीती वाटते. रडू नको बाई, रडू नको ना. काढू दे शांततेत. श्री गणेश आहे नमा, काढा पटपट. अरे काढा पटपट, मग मी ताटा वाढतो. काढू दे बाई, उन्हाच्या पहिले काढू दे. तुम्ही काही तिच्या लक्ष नका देऊ. लेकरू आहे ते. काढा तुम्ही पटपट, केस काढा तिचे.